खडकमाळ आळी नवरात्रोत्सव मंडळाच्या वतीने देखील दरवर्षी हा नवरात्रोत्सव अतिशय आनंदामध्ये पार पाडला जातो। यामध्ये भव्य लकी ड्रॉचं देखील आयोजन करण्यात येतं। खडकमाळ आळी नवरात्रोत्सव मंडळ दरवर्षी भव्य लकी ड्रॉचं आयोजन करतात। शारदीय नवरात्रोत्सवात महिलांना एक अनोखी संधी देखील ही प्राप्त होत असते। चला तर जाणून घेऊया महिलांच्या चेहऱ्यावरचा आनंद काय आहे आणि भव्य लकी ड्रॉ स्पर्धेमध्ये प्रत्येक महिलेला काय काय बक्षीस मिळालेलं आहे। लाडके आमदार हेमंत रासने यांना विनंती करतो त्या ठिकाणी आपले मनोगत व्यक्त करायचे। या ठिकाणी कैलासवासी दीपक केरबार आहेत, त्यांच्या स्मरणार्थ आपण 2 नंबरचा ड्रॉ या ठिकाणी काढतो। त्याचे फॅमिली मेंबर या ठिकाणी आलेले आहेत, त्यांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी दुसऱ्या ड्रॉसाठी पहिलं कूपन या ठिकाणी काढायचं आहे। कैलासवासी दीपक केरबार आहेत, यांच्या स्मरणार्थ बक्षीस वाटप करण्यात येत आहे। अजय भाऊ खेडेकर यांच्या माध्यमातून जो काही उपक्रम राबवला जातो भव्य लकी ड्रॉ स्पर्धेमध्ये या महिला सहभागी झाल्या, त्यांच्याकडून आपण जाणून घेतोय। काय सांगशील ताई, आज तू इथे आलेली आहेस भव्य लकी ड्रॉ मध्ये, काय आणि कसं वाटतंय तुला? शारदीय नवरात्रोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा। त्यात अजय अप्पासाहेब खेडेकरांनी हा कार्यक्रम खूप छान राबवण्यात आलेला आहे। मला बक्षीस मिळालं त्याबद्दल थँक्यू। नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा। आणि हा कार्यक्रम म्हणजे 4 वर्ष झाले चालू आहे, पण आम्ही 2 वर्षापासून येतोय। आज बक्षीस भेटले तर जास्तच आनंद होत आहे आम्हाला। हार्दिक नवरात्रीच्या शुभेच्छा। आम्हाला बक्षीस मिळण्यामुळे खूप आनंद आहे। हॅपी। किती वर्ष झाले? 2 वर्ष झाले गेले आणि हे 2 वर्ष झाले। हो, थँक्यू। नवरात्रि के हार्दिक शुभकामनाएं और हम बहुत खुश हैं, हमको गिफ्ट मिला। अजय भाव ने हम सबको ये गिफ्ट दिया। थैंक यू। हमारे पास गिफ्ट दिया है, अच्छा लगा। 4 दिन हुए, अभी आज गिफ्ट मिला। वर्षीचा आनंद म्हणजे असा की या खडकमाळ आळी नवरात्रोत्सव मंडळामध्ये अनेक मंत्री जे आहेत त्यांनी इथे हजेरी लावलेली आहे। प्रत्येक मंत्र्यांच्या हस्ते आरती देखील करण्यात आली आणि भव्य लकी ड्रॉ देखील त्यांच्या हस्ते झालेला आहे। आपण जाणून घेणार आहोत अजय भाऊ खेडेकर यांच्याकडून जाणून घेणार आहे, कारण हा उपक्रम ते राबवत आहेत। गेली कित्येक वर्ष हा उपक्रम अतिशय आनंदाने राबवत आहे। अजय भाऊ खेडेकर आता आपल्या सोबत आहेत, आपण त्यांच्याकडून जाणून घेतोय। काय सांगाल भाऊ, गेली कित्येक वर्ष भव्य लकी ड्रॉचं तर आयोजन आहेच, परंतु आज जर बघितलं तर मंत्री लोक इथे येऊन गेलेले आहेत, त्यांच्या हस्ते आरती झाली। काय सांगाल, आज काय भावना आहेत आपल्या? खरंच आज खडकमाळी नवरात्र उत्सव मंडळामध्ये आज या ठिकाणी सांस्कृतिक कॅबिनेट मंत्री आशिषजी शेलार साहेब आरतीसाठी आले होते। त्याचप्रमाणे आपल्या राज्यमंत्री माधुरीताई मिसाळ पर्वती मतदारसंघाचे आमदार त्याही या ठिकाणी उपस्थित राहिल्या होत्या। तसेच आमचे लाडके आमदार कसबा मतदारसंघाचे हेमंत भाऊ रासने हेही या ठिकाणी उपस्थित राहिले। आज या सर्वांच्या वतीने मंडळांनी त्यांचे आभार मानले। मंडळावर खरंच प्रेम करणारी अशी मंडळी आमच्याकडे आहेत, त्यामुळे दरवर्षी सालाबादप्रमाणे ही मंडळी गेले 37 वर्ष हा उत्सव साजरा केला जातोय। त्या माध्यमातून सर्वजण येत असतात, खरंच एक आनंद होतोय। आणि त्याबरोबर हेमंत भाऊ रासनेंबरोबर कसबा मतदारसंघाच्या महिला अध्यक्ष आशाताई शिंदे असतील, समन्वयक राजेंद्रजी काकडे असतील, आमचे सहकारी मित्र सम्राट थोरात असतील, हरिहरताई असतील, असे सर्व आमचे सर्व पदाधिकारी या ठिकाणी, प्रशांतजी सुर्वे आमच्या मंडळाचे अध्यक्ष असतील, सर्वजण या ठिकाणी उपस्थित राहून आमच्या कार्यक्रमाची आज त्यांनी शोभा वाढवली। आणि महिलासुद्धा इतका प्रचंड प्रतिसाद, कालसुद्धा पावसात आजसुद्धा जवळजवळ 400-500 महिला जवळजवळ या ठिकाणी उपस्थित होत्या। काय एक भाग असतो की आपण या नवरात्र दुर्गादेवीचा उत्सव असतो आणि हा खरा मान जो असतो तो महिलांचा असतो। त्यानिमित्तानं हा खरं लकी ड्रॉ मंडळाच्या समितीच्या वतीने आयोजित केला जातो आणि त्या ठिकाणी आज ज्यांच्या स्मरणार्थ हा लकी ड्रॉ केला गेला, खरंच मी त्यांना सुद्धा आम्ही सहभागी करून घेतो की शेवटी प्रत्येकाच्या घरात दुःख असतं, आनंद असतो, पण हा महिलांचा उत्सव असल्यामुळे आम्ही त्यांनाही सहभागी करून घेतो आणि त्यांच्या नावाने आणि स्मरणार्थ आज हे लकी ड्रॉ काढले गेले। आणि आज मंडळांना सदिच्छा भेट द्यायला सगळं मंत्री महोदय आणि कसबा मतदारसंघाचे आमदार सर्व लोक या ठिकाणी उपस्थित राहिले। मनापासून मी सर्वांना धन्यवाद देतो आणि दसऱ्याच्या आणि नवरात्रीच्या शुभेच्छा देतो। नक्कीच आपण बघितलं की खडकमाळ आळी नवरात्रोत्सव मंडळ दरवर्षीप्रमाणे जे काही उपक्रम राबवतं त्यामध्ये मंत्री महोदय आल्यानंतर एक वेगळाच आनंदाचं वातावरण होतं। त्यामध्ये सांस्कृतिक मंत्री जे आहेत आशिषजी शेलार यांनी देखील हजेरी लावल्यामुळे एक वेगळाच आनंदाचं वातावरण या प्रभागामध्ये पाहायला मिळालेलं आहे आपल्याला। सीएम न्यूज इंडिया, प्राजक्त बिबेसन, निलेश बिबे, पुणे।